आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। जर आपणही महाराष्ट्रातील नागरिक असतील तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून आपल्या व आपल्या परिवारजनांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर यामध्ये जाणून घेऊया की संपूर्ण माहिती काय आहे। पण आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचं आहे। तसेच नवनवीन माहितींसाठी आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन करायचं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ। तर आपण म्हणणार आहे की प्लास्टिकचे तांदूळ म्हणजे नेमके काय बाब आहे आणि यापासून आमच्या परिवाराला काय धोका असणार आहे। तर प्लास्टिकचे तांदूळ ही अशी एक महत्त्वाची मोठी बाब ही बनत चाललेली आहे आणि हे जर आपल्या वारंवार जर आपल्या खाण्यामध्ये जर येत असलं तर यापासून अतिशय विनाशकारक असा कॅन्सर हा आपल्याला होऊ शकतो। त्यामुळे आपण हा तांदूळ कसा ओळखायचा आणि हा संपूर्ण प्रकार काय आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अन्नधान्यामध्ये भेसळीचे प्रमाण हे वाढत आहेत आणि अशाच प्रकारामध्ये संभाजीनगर येथे बाजारातून खरेदी केलेल्या तांदूळमध्ये प्लास्टिक आढळून आलेले आहेत। मोदक बनवण्यासाठी सिडको भागातील अमृता येवले यांनी बाजारातून तांदूळ खरेदी केला, पण तांदूळ भिजू घातल्यानंतर काही दाणे पाण्यावरही तरंगू लागले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात असं आले की यामध्ये काहीतरी प्लास्टिकचे प्रमाण यामध्ये वाढलेले आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आता या प्रमाणामध्ये काय होतं तर गणपतीच्या वेळेस अनेक पाहुणे येतात व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चलन हे मोठ्या प्रमाणावर वाढतं व अनेक ठिकाणी भंडाऱ्यांचा काय होते तर उपलब्ध होते आणि मग अशा वेळेस तांदूळाचं प्रमाण ही मागणी ही जास्त प्रमाणामध्ये वाढते व यामुळे अन्नधान्यामध्ये भेसळयुक्त तांदूळाचा इथे वापर केला जातो आणि यापासून काय होतं तर आपल्याला अत्यंत विनाशकारक असा कॅन्सर यामुळे होतो। तर आपण हे तांदूळ कशा प्रकारे ओळखायचे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण सर्वात पहिले ज्यावेळेस आपण तांदूळ शिजवतो आणि जर ते तांदूळ तर त्याचे काय होते तर सर्वात पहिले गाठ ही तयार होते। आता तुम्ही म्हणणार गाठ काय असते तर मित्रांनो गाठ म्हणजे काय, जेव्हा तुम्ही तांदूळ शिजवतात तेव्हा तांदूळ दाणेदार बनतो, अजिबात चिटकत नाही, त्यावेळेस प्लास्टिकचा तांदूळ चिटकतो व त्याच्या गुठळ्या तयार होतात। ही पद्धत देखील खूप प्रभावी आहे। त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण तांदूळाचा भात करतो तर त्यावेळेस त्यामध्ये जो भात आहे तो भात गुळगुळीत होतो किंवा तो भात एकदम दाणेदार बनतो, यामध्ये आपण लक्ष ठेवायचं आहे। आणि जर त्या भाताच्या जर गुठळ्या तयार झाल्या तर याचाच अर्थ असा होईल की त्या भातामध्ये प्लास्टिकचे तांदूळ हे देखील आहेत आणि ही त्याची काय आहे तर प्रभावी पद्धत आहे। तर त्याचप्रमाणे अशा प्रकारे काय तर त्यानंतर आपण काय करू शकतो तर तांदूळ हे भाजूनही घेऊ शकतो। जर आपण तांदूळ हे भाजून घेतले तर बघू शकतो आपण तांदूळ भाजून आपण कोणते तांदूळ भेसळयुक्त आहेत आणि कोणते नाहीत ते ओळखू शकतात। यासाठी तव्यावर काही तांदूळाचे दाणे घाला व मंद आचेवर त्यांना भाजून घ्या। जर तांदूळातून जळण्याचा वास येत असेल तर समजून जा की तांदूळ भेसळयुक्त आहे। मित्रांनो, आपण जर तांदूळ काय केला, जर आपण योग्य तांदूळ जर भाजला तर फक्त तो तांदूळ भाजला जातो पण त्याचा कोणताही विशिष्ट प्रकारचा वास हा येत नाही आणि तो जर प्लास्टिकचा तांदूळ असेल तर त्याचा एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि त्यावर आपल्याला समजून जाईल की हा जो तांदूळ आहे तर हा भेसळयुक्त आहे की हा एकदम स्वच्छ आणि निरोगी तांदूळ आपल्याला आहे। त्याचप्रमाणे बऱ्याचदा तांदूळ शिजवणी घालण्यापूर्वी आपण काय करतो तर हाताला धुतो। ठीक आहे, तर खिचडी किंवा भात करण्यापूर्वी आपण तांदूळ काय करतो तर धुतो आणि मग ज्यावेळेस आपण तांदूळ धुतो तर त्यावेळेस त्यामध्ये बघायचं की जे तांदूळाचा योग्य जो तांदूळ असेल तर तो पाण्याच्या बुडाशी जातो व जो प्लास्टिकचा तांदूळ असेल तर तो पाण्यावर तरंगतो आणि यावर आपल्याला सहज लक्षात येईल की यामध्ये भेसळयुक्त तांदूळ आहे की बिना भेसळयुक्त तांदूळ आहे। तर अशा प्रकारे आपण आपलं व आपल्या परिवारजनांचे आरोग्य सांभाळू शकता।